तिकडे कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या नेमक्या आदल्या दिवशी मतदारसंघातलं राजकीय वातावरण अक्षरशः ढवळून निघालं आणि त्याचं कारणही तसंच आहे। काँग्रेसचे इथले उमेदवार रवी धंगेकर यांनी भाजपा पोलिसांच्या उपस्थितीत मतदारांना पैसे वाटत असल्याचा आरोप केला। तसंच याच मुद्द्यावरून त्यांनी कसबा गणपतीच्या समोर तब्बल 3 तास उपोषण केलं। भाजपनं धंगेकर यांची राजकीय स्टंटबाजी असल्याचा आरोप केला। कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत प्रचार संपला असला तरी राजकीय घडामोडींना वेग आलाय। त्यामुळे उत्तरोत्तर या निवडणुकीत रंगत वाढत चालली आहे। खरं तर प्रचाराच्या दरम्यान दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोपांची राळ उठल्याचं पाहायला मिळालं। आता प्रचाराची मुदत संपल्यानंतरही तो सिलसिला काही थांबायचं नाव घेत नाहीये। भाजपनं पोलिसांना सोबत घेऊन मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकरांनी केला। त्यासाठी त्यांनी तब्बल 3 तास उपोषण केलं। धंगेकरांच्या आरोपामुळे पोलीस काहीसे गडबडले, तर पोलिसांच्या आश्वासनानंतर धंगेकरांनी उपोषण मागे घेतलं। 4 दिवसामध्ये पुण्यामध्ये पैशाचा पाऊस पडतोय आणि हा पाऊस पोलिसांच्या समोर पडत असताना पोलीस दुर्लक्ष करतात। म्हणून आज मी लोकशाहीची हत्या कशा पद्धतीने चालते या आठवड्यामध्ये मी बघितलंय आणि ती हत्या होऊ नये म्हणून मी माझ्या जनतेपुढे मी माझं धरणं आंदोलन केलं होतं। धंगेकरांचं उपोषण हा राजकीय स्टंट असल्याचा पलटवार भाजपनं केला। निवडणुकीत पराभव दिसत असल्यानं धंगेकरांनी हा स्टंट केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला। मला वाटतं पायाखालची वाळू घसरल्याचं लक्षात आल्यानं आपला पराभव स्पष्टपणे समोर दिसू लागल्यानं अशा प्रकारची आवई उठवण्याचा केविलवाना प्रयत्न रवींद्र धंगेकर करतायत। कसबा विधानसभा पोटनिवडणुकीचं मतदान काही तासांवर आलं असताना राजकारण मात्र शिगेला पोहोचलंय। अशा धंगेकरांच्या आरोपांमुळे या निवडणुकीत नवा ट्विस्ट निर्माण झालाय। त्यामुळे मतदानापर्यंत राजकीय हालचालींना आणखी वेग येण्याची शक्यता नाकारता येत नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे।